पाथर्डी तालुक्यामधील सांगवी खुर्द येथील कट्टारनवरे वस्तीकडे जाणारा अनेक वर्षांपासूनचा पुरातन रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे येथील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। गावाशी जोडणारा हा एकमेव मार्ग बंद असल्यामुळे वस्तीवरील नागरिकांना गावात ये-जा करणं अत्यंत कठीण झालं असून शाळकरी मुले, मुली, शेतकरी, वृद्ध आणि अपंग नागरिकांना मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कट्टारनवरे वस्तीकडे जाणारा हा रस्ता ओढ्यामधून नदीकाठाने जात होता आणि सुमारे 10 ते 12 फूट रुंदीचा हा मार्ग तब्बल 40 ते 50 वर्षांपासून ग्रामस्थांच्या वापरात होता। या मार्गाचा वापर करून शेतकरी आपल्या शेतामध्ये ये-जा करणे, शेतीची मशागत, कृषी यंत्रसामग्री ने-आण, जनावरे नेणे, दैनंदिन प्रवासही याच मार्गाने करत होते। 1991 पर्यंत हा रस्ता नियमित वापरत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं आहे। मात्र त्यानंतर शासनामार्फत त्या परिसरात जलसंधारणाच्या कामांतर्गत शेततळी आणि मातीनाला बांध बांधण्यात आला। नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलला आणि पुढे काही शेतकऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे पाण्याचा प्रवाह वळवल्यामुळे हळूहळू रस्त्याचा मार्ग नष्ट झाला आणि अखेर हा रस्ता पूर्णपणे बंद झाला। परिणामी आजच्या घडीला कट्टारनवरे वस्तीवरून गावात जाण्यासाठी कोणतेही सुरक्षित आणि योग्य मार्ग शिल्लक राहिला नाही। रस्ता नसल्यामुळे सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसतो आहे। शाळेत जाण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनते। त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरताच मर्यादित नसून ग्रामस्थांच्या सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तहसीलदार नाईक यांना निवेदन देत कट्टारनवरे वस्तीकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणी केली आहे। संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। मौजे सांगवी खुर्द तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील कट्टारनवरे वस्तीवर जाणारा रस्ता जो पाण्याच्या प्रवाहामुळे बदलला गेला आणि त्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या स्वार्थापोटी सगळ्या जमीन लेवल करून टाकल्या आणि या मागासवर्गीय समाजाचा रस्ता 100% आज पूर्णपणे बंद झालेला आहे। त्या रस्त्याने शाळेच्या मुलाची फार आतोनात हाल होत आहे। वृद्ध अपंगांना तर गावात जाणं बंद झालेलं आहे, कारण तिथे रस्ताच नाही आणि जमिनी काळ्या असल्यामुळं पावसाळ्यात तर 4 महिने शेती उद्योग शेती करणं हे अशक्य गोष्ट झालेली आहे। कदाचित ते आमच्या त्या ठिकाणी एक वृद्ध मयत झाले तर त्यांना शवविच्छेदनाशिवाय त्याची मदत करावी लागली, जितकी भयानक अवस्था आहे। आणि मग अशा पद्धतीचा जर रस्ता त्या लोकांना नसेल तर लोकांना जायचं कुठं? म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की जो पाण्याचा प्रवाह बदलला आहे त्या बदललेल्या प्रवाहाचा लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे, तर तो दुरुस्त करून आम्हाला त्या ठिकाणी लोक रस्ता करून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। मौजे सांगवी खुर्द आम्ही जे ग्रामस्थ इथं तहसील कार्यालयाला आलेलो आहेत। आमचं रस्त्याची अडचण आहे। रस्त्याची अडचण म्हणजे अशी आहे, आम्हाला सध्या घरी जायला आता रस्ता नाही। पूर्वीचा जो वडा होता आमचा, त्याने आमचे पूर्वी वडील आई वडील ते वागायचे, पण तिथे एक माती बंधारा झाल्यामुळं आमचा तो रस्ता बंद झाला। मग आम्ही नंतर इकडून तिकडून जायचो, पण आता सगळ्याची शेती वैती झाल्यामुळं आम्हाला कुठूनही जाण्याचा मार्गच राहिलेला नाही। आमचं दळणवळण एकदम बंद पडलं आहे। वाटेमुळं आमचे मुलांची शाळा कधी कधी बुडती। 15 ते 20 मुलं आमच्या वस्तीवर आहेत। मुलांना शाळेत जर गेले तर परत पाठीमागं येऊपर्यंत कुणीतरी काठी तिथं टाकतंय का काय ही त्यांना धाका असतो, कुणी JCBने नाली करतंय का काय हे पण त्यांना तिथं धाका असतो। म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना पण घरी येऊपर्यंत आम्हाला पण धाक वाटतोय कोणत्या रस्त्याने येते। आमची जर कुठं मोटरसायकल दळण पाणी आणायला जर गेली तर पाठीमागे येऊस तर तिथं बोराटीची येड्याबाबडी तिथं काठी असते। मग आमच्या सर्व ग्रामस्थांनी करायचं काय? तिकडं 10 ते 12 वस्त्या आहेत, 25-30 आमच्या मोटरसायकली आहेत, ट्रॅक्टर आहेत, वाहन आहेत। आम्हाला कुठं पण जाण्याचा मार्गच नाही। आम्हाला कोणाच्या तरी त्या दारात मोटरसायकली ट्रॅक्टर आमचे वाहन आम्हाला लावावं लागते। तरी तहसीलदार साहेबांनी आमचा एवढा वाटाचा प्रश्न मार्गी लावावा ही आमची सांगवी ग्रामस्थाची विनंती आहे। या प्रसंगी चांदराज क्षेत्रे, हिरामण कट्टारनवरे, अतुल कट्टारनवरे, अंबादास कट्टारनवरे, दावीद कट्टारनवरे, बन्सी कट्टारनवरे, गोरख कट्टारनवरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।